त्यांना गोड परी जन्माला आली. म्हणजे त्यांची नाव 1997 साली प्रिन्सेस ब्युटी. पप्पाजीला काळजी लागली. आता आपल्याला सुनबाई आणायच्या. ह्याच लागला त्यांच्या मुलाच्या जीवनामध्ये 2002 साली त्यांनी त्यांच्या सुनबाईला आणले. त्या म्हणजे आमच्या सुना लाडक्या नंदबाई किंवा भोलाल यांच्याशी विवाह केला. रामचे व अमोलचे एकदाच विवाह जुळले तर छान होईल. तो क्षण दात जुळून आला. 2002 साली त्यांना दुसरी सुनबाई त्यांच्या जीवनात आणली. त्या म्हणजे आमच्या छान सारिकाबाई. चौघांचा विवाह संपन्न झाला. पप्पाजीला व आमच्या मामीजीला लागली नातवाची चाहूल. पप्पाजीला व आमच्या मामाजीला लागली नातवाची चाहूल. तेव्हा पाळणा हलणार कधी, तेव्हा पाळणार हलणार कधी. आपल्या घरात याची वाट बघू लागली. बघत बघत खरंच एक दिवस पाळणा हल्ला. एक दिवस पाळणा आणि दोन्ही सुनबाईंचे गुड न्यूज आल्या. त्यांना दोघींना गोड गोड एक मुले झाली. 2003 साली माझं गोड पिल्लू हर्ष आणि ऋषिकेश हे 2 गोड नातू जन्माला आले. त्यांचा संसार अजून जास्त फुलला. 2 छान गोंडस नातू. अजून त्यांना अपेक्षा होती त्यांना म्हणजे 2 सुनबाईंना छान परी व्हायला पाहिजे. झाले मग काय, परींची वाट बघता बघता अजून एक छोटासा गोंडस नातू आला. 2005 रोजी त्यांना अजून एक गोड नातू जन्माला आला. तो म्हणजे सोहम. त्यांचा छोटा मुलगा म्हणजे अमोल भाऊजी व सारिकाताईंना मम्मीजी व पप्पाजींना म्हणू लागले आता एक सीमाला लेकरू झाले की आपला सुखी फॅमिली पूर्ण होते. तर तो पण क्षण लगेच आला. 2007 रोजी आमचा खोडकर पिल्लू जन्माला आला. तो म्हणजे झाली त्यांची सुखी फॅमिली. मग त्यांना वाटू लागले आपल्या गीताला पण एक जर लेकरू झाले तर आपलं टेन्शन मुक्त होतो आपण. जसे की हम दो हमारे दो ह्या वाक्याप्रमाणे त्यांनी वाट बघू लागली. त्यांना एक लेकरू हवं. तर हळूहळू तो क्षण सुद्धा जवळ आला. तो क्षण म्हणजे 2009 साली त्यांना एक गोड नातू जन्माला आला. गोड पिल्लू म्हणजेच आमचा गोड श्रेयस. आता पूर्ण झाली पप्पाजी और मामीजीची पूर्ण फॅमिली, गोड फॅमिली. या पूर्ण सुखी फॅमिलीसाठी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. प्लीज वेलकम टू बेस्ट रॉक फॅमिली. आम्ही खाली पण समोर खाली बस समोर